कांदा पुरण तुम्ही खाल्ला आहे का कधी? चला आपण बघूया कांदा पुरण. एवढे कांदे घेतले आहे, फक्त आमचे 3 लोकांचेच ह्याच्याने घेतले मी. तुमच्या घरात लोक जास्त असतील तर जास्तच कांदे लागतील. कांदे एवढे घेतले, त्याच्यानंतर चांगले बारीक बारीक कापून घेतले. बारीक कापून घेतल्यानंतर मग हे बघा, आता आपले छान बारीक बारीक कापून झाले. आता ह्याला आपण गॅसवर भाजून घेऊया. ह्याच्यात तेल वगैरे काहीच नका टाकू, फक्त कांदे भाजून घ्या. थोडंसं गोल्डन कलर आला का आपण काढून घेऊ. मग हे आता एका ताटात गार होण्यासाठी मी काढून घेतलं आहे पूर्ण कांदा. आता बघा मसाला सांगते मी तुम्हाला. जिरा, ओवा, बडीशेप, लाल मिरची पावडर, काळा मसाला, हळदी पावडर आणि आलं आणि लसूण. त्याच्यानंतर मी 1 वाटीभर बेसन पीठ घेतलं आहे. चला मग आता पुढची प्रोसेस बघू आपण. कढईमध्ये तेल घ्या, थोडं जास्तच तेल लागतं. त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण पेस्ट टाकली आहे. मग त्याच्यात मी बेसन पीठ चांगलं भाजून घेतलं. त्याच्यात हळदी पावडर, काळा मसाला, लाल मिरची पावडर, बडीशेप, ओवा सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता मीठ टाकलं वरून. बेसनमध्येच मी मीठ टाकून दिलं आहे. आता हा भाजलेला पूर्ण कांदा त्याच्यात मिक्स करून घेऊ. वरून कोथिंबीर पण टाकलेली आहे. बघा आपलं पुरण तयार. आता हे गार होऊस तर 5-10 मिनटं गार होऊ द्या. आणि बघा आता आपल्या पुरणसारखंच हे पण भरून लाटून घ्या. आता आपली लाटून झाली आहे. तवा गरम झाला आहे. मी तेल स्प्रेड करते आणि त्याच्यावर भाजून घेऊ आपण. आता हे तुम्ही तेल लावू शकता, बटर लावू शकता. आता आपली पुरण तयार झाली आहे. बघा दही बरोबर सर्व करा. एकदा नक्कीच ट्राय करा. आवडली तर नक्कीच